Hello, my dear student. Welcome to the class. Welcome to the RK Pharma. सो ठाणे महानगरपालिकाकडनं एक जाहिरात आली आहे जी की आहे औषध निर्माण अधिकारी. ठीक आहे. यामध्ये तुमचा कुठलाही प्रकारचं एक्झामिनेशन्स नाही आहे, रिटन एक्झामिनेशन CBT वगैरे काहीही नाही आहे. ठीक आहे. डिरेक्टली तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला प्रेझेंट राहायचं आहे. इंटरव्ह्यू इन द सेन्स की तिथे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्समध्ये तुमचं मार्कशीट्स वगैरे जे काय असतील ते चेक करतील. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल चॅनलला जे नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या. बघा, ठाणे महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाकडील औषध निर्माण अधिकारी संवर्गात रिक्त पदे करार पद्धतीमध्ये, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती भरायची आहेत. त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह खालील नमूद केलेल्या दिवशी थेट मुलाखतीसाठी सकाळी 11 वाजता. ठीक आहे. हा ॲड्रेस दिलेला आहे की या ठिकाणी तुम्हाला तिथे अवेलेबल व्हायचं आहे. पाच पाकडी ठाणे या पत्त्यावर संपूर्ण तपशीलसह तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे सकाळी ठीक 11 वाजता. आणि हा लिमिटेड टाईम आहे की यानंतर तुम्हाला 11 ते 1 पर्यंतच तुम्हाला तिथे प्रेझेंट राहायचं आहे. जो पर्सन 1 नंतर तिथे प्रेझेंट राहणार, 1 नंतर तिथे रिक्वेस्ट करणार, त्यांना ॲक्सेप्ट केलं जाणार नाही आहे. ठीक आहे. नंतर बघा, एकूण फार्मसिस्टच्या 6 पोस्ट आहेत. किती पदसंख्या आहे? 6 आहे. ज्यामध्ये फार्मसी काउन्सिलची मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील मीन्स बी फार्म रिक्वायर्ड आहे, प्लस 3 वर्षाचा अनुभव रिक्वायर्ड आहे, 3 इयर्सचा अनुभव रिक्वायर्ड आहे आणि प्लस मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. काय काय रिक्वायर्ड आहे बघा. रिक्वायरमेंट करता तुम्हाला बी फार्म हवा आहे, बी फार्म हवा आहे, प्लस 3 इयर एक्सपिरियन्स हवा आहे आणि मराठी भाषाचं जे मराठी भाषा रिगार्डिंग ज्ञान आहे ते ऑलमोस्ट सर्वांकडे असतं. तुमचं 10वी ते 12वीचं एज्युकेशनमध्ये मराठी इन्क्लूड असतं. ठीक आहे. ते सर्टिफिकेट इथे काम करतं. नेक्स्ट बघा, यासाठी तुम्हाला जे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरती जे मानधन दिलं जाईल ते आहे 30,000 रुपये. किती आहे? 30,000 रुपये. आणि यासाठी मुलाखतीचा दिनांक जो ठरवला आहे तो आहे 8 सप्टेंबर किंवा आहे 8 सप्टेंबर 2025ला रोज सकाळी 11 वाजता. सकाळी 11 वाजता रोज सकाळी म्हणजे ताच दिवशी. ठीक आहे. रोज 8/9/2025ला सकाळी 11 वाजता तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्टमध्ये काय दिलेलं आहे वयोमर्यादा. तर जो खुला प्रवर्ग आहे UR कॅन्डिडेट आहे त्यासाठी 38 वर्ष इथे वयोमर्यादा जास्तीत जास्त ठेवल्या गेलेली आहे. आणि जे मागासवर्गीय कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 43 इयर्स आहे. ठीक आहे. नंतर बघा, इथे काय काय तुम्हाला अर्जाच्या प्रतीसह तुम्हाला कुठले कुठले पुन्हा डॉक्युमेंट लागतील ते आहे. आवश्यक कागदपत्र ती आहे की विहित नमुन्यातील अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अर्जाची प्रिंट काढून भरून मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. एक प्रिंट फॉर्मॅट देईल मी तुम्हाला. तो प्रिंट फॉर्मॅट तुम्हाला फिल करायचा आहे आणि तो मूळ कागदपत्रासह जे पण तुमचे रिक्वायर्ड आवश्यक कागदपत्र आहे त्यासह तुम्हाला तिथे 11 वाजता प्रेझेंट राहायचं आहे. नंतर बघा, मुलाखतीच्या दिवशी दुपारी 1 नंतर आलेल्या उमेदवारास मुलाखतीस प्रवेश दिला जाणार नाही. ठीक आहे. 1 नंतर कुणीही गेलं तर त्यांना प्रवेश देणार नाही आहे. अर्जासोबत प्रमाणपत्राच्या सत्यप्रती जोडण्यात याव्या. ज्या पण तुमच्या मूळ कागदपत्र आहेत हे आहे त्यामध्ये तुम्हाला जन्मतारीख, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्र, मार्कशीट्स, अनुभव जे पण आहेत तुमचं ते सर्व तुम्हाला इथे अटॅच करायचं आहे. नंतर अर्जामध्ये संपूर्ण नाव आणि पत्ता, जन्मतारीख, जात, पोटजात, शैक्षणिक अर्हता आणि पूर्वानुभव जे पण असेल तुमच्याकडे 3 इयर मॅन्डेटरी केलेलं आहे त्यांनी, ज्यांना असेल त्यांना सिलेक्शन मिळेल. ठीक आहे. तसेच अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा एक फोटोसुद्धा त्यांना द्यायचा आहे. नंतर बघा, महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलची नोंदणी प्रमाणपत्र व नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये आपण रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून आपल्याकडे
मेडिकल काउन्सिलचं एक सर्टिफिकेट आहे, त्याला आपण लायसन म्हटलं जातं, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स, रजिस्टर्ड फार्मासिस्टचं, ते आपल्याला तिथे सोबत अटॅच करायचं आहे. नंतर ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत सदरची पदे मानधनावर अस्तित्वात राहतील. इथे कुठल्याही प्रकारचं तुम्ही परमनंट करता त्यांना बोलू शकत नाही. ठीक आहे. जे पण तुमचं अटी आणि शर्त असतात, अटी आणि शर्ती, ते तुम्हाला तिथे त्या फॉर्मॅटमध्ये किंवा ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेस या सर्व फॉर्मॅट विथ स्टॅम्प तुम्हाला एक 500 रुपयाचा वगैरे तुम्हाला स्टॅम्प तिथे भरून ते सबमिट करावं लागतं. ठीक आहे. नंतर बघा, सदर उमेदवारांना महानगरपालिकेच्या कायम सेवेत कोणताही हक्क सांगता येणार नाही. हाच की तुम्ही परमनंटली तिथे राहाल किंवा काय, असं तुम्हाला कुठलाही प्रकारचा हक्क तिथे दर्शवता येत नाही आहे. आणि स्थानिक उमेदवार जे असतील ठाणे मुंबईचे, यांना ते प्राधान्य देतील. ठीक आहे. आणि जवळपास त्याच लोकांनी जे मुंबईच्या परिसरामध्ये राहत आहे, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरामध्ये असतील, यांनी नक्की अप्लाय करा. बाहेर तुम्हाला 20,000 वगैरे देत असतील तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन जाहिरात पूर्णपणे बघू शकता किंवा काय असतील ते. ठीक आहे. फॉर्मॅट तुम्हाला या संकेतस्थळावर मिळेल. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. क्लासला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. आणि ज्यांना टेलिग्राम चॅनल हवं आहे त्यासाठी आहे RK फार्मा ग्रुप, जे तुम्हाला ही PDF मिळेल. ठीक आहे. आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.